रामकृष्णारी मंडळी, मी हरिभक्तीपरायण सौभाग्यश्री भाग्यवंत आळंदी देवाचे आज श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या सर्व दिंडी समवेत आपण आहात. आपण पाहत आहात सुंदर अशा राहोट्या या ठिकाणी आहेत. सर्व वारकऱ्यांची सोय झालेली आहे या ठिकाणी. आज आपण पाहत आहात आपले समवेत सर्व वारकऱ्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करणारे आपल्या आजी या ठिकाणी आहेत. तर त्यांची आपण थोडीशी मुलाखत घेणार आहोत. आजी, आपलं नाव काय? कौशल्या. कौशल्या. पूर्ण नाव काय आपलं? कौशल्याबाई सखाराम घोड. बर, आपण कोणत्या गावातून आलेला आहात? गडी कारखाना. कुठं आलं ते? गेवरा. गेवरा. किती वर्ष झालं वारी करताय? ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये किती वर्षापासून आहात आपण? 22 वर्ष. पायी चाललेले आतापर्यंत. आता दिंडीमध्ये सेवा करता. बर बर बर. तुम्ही स्वयंपाक बनवता? हा स्वयंपाक. त्याच्यामध्ये तुमचा काय भाव असतो स्वयंपाक बनवताना? आता घरी आपण स्वयंपाक बनवतो तो वेगळा असतो. आता तुम्ही एक अभंग होऊन जाऊ द्या 2 चरणांचा पटकन. हा, जाते मी भेट वा वा, मुलांना टाळ्या वाजवा. मावलीला. जाते मी भेट या विठो मावलीला. जाते माहेराला माझ्या. जाते माहेराला. जाते माहेराला माझ्या. जाते माहेराला. सर्व वारकऱ्यांची उत्कृष्ट अशी सेवा करणारे आमचे दादा सुद्धा, आणि गेले आता 2-4 दिवस झालं प्रत्येकाची आवर्जून काळजी घेतात. जेवण बाकी सगळे विचारपूस करणारे. दादा, किती वर्ष झालं वारी करताय आपण? आपलं नाव सांगा. नाव? बर बर बर. काय मागणं मागावं असं वाटतं तुम्हाला? वा वा वा. म्हणजे स्वतःपुरता विचार न करता परर्थाचा विचार करणारे माऊली सुद्धा आपल्या समवेत आहेत. हा, माझ्या जीवीची आवडी. वा वा, टाळी वाजवा बाबा, टाळी वाजवा. पंढरपुरा नेईन गुडी. पांडुरंगी मन रंगले. आपल्या समवेत डॉक्टर साहेब सुद्धा आहेत, कारण आरोग्याची काळजी करणार सुद्धा माणूस सोबत असायला पाहिजे. डॉक्टर साहेब, आपण काय सांगू शकता वारकऱ्यांना? काय संदेश देऊ शकता अख्ख्या महाराष्ट्राला? आज ज्ञानदेव संगीत क्लासेसच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर या सर्वांच्या समोर आहात. एक असा संदेश द्या एक डॉक्टर या नात्याने, असं मला वाटतं. सर्व वारकऱ्यांची कुठलीही त्यांना साधी सर्दी खोकला सुद्धा न होता त्यांना पंढरपुरापर्यंत पंढरीपर्यंत आपल्या दर्शनासाठी पोहोचवावं. आणि कुणाही वारकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. त्यांचे हातपाय तर तसे दुखतच नाहीत, कारण पांडुरंगाच्या भेटीच्या आस असल्यामुळे त्यांना तसे आपल्या शरीराची काळजी न करता ते पांडुरंगाचीच काळजी प्रथम करतात. त्यामुळं त्यांना काही होईन असं मला काही वाटत नाही. आणि मी गोळ्या बरोबर आणलेल्या असतात, यावेळेस आणलेल्या आहेत. परंतु कुठल्याही वारकऱ्यांना या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचा जो सुंदर असा स्वादिष्ट असा आज मगाशी सांगितलं सहचारी काकांनी की आज भज्याची आमटी आहे आणि चपाती वगैरे. दुसरं काय आहे? जिलेबी आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुंदर असा आस्वादाचा आपण आनंद घेणार आहोत. माऊली, आपण कुठून आलेला आहात? आपलं नाव सांगा. येवलं आलंय माऊली. वा वा वा. वारीच्या वाटेवरती आपण काय सांगाल वारकऱ्यांना? तुमचा एखादा अनुभव सांगा. एखादा वारी म्हणजे एक असं म्हणाला, एक असं आनंद जीवनाचा आपल्या जगण्याचं सारे जो काही आपण 12 महिने परपंच करतो त्याच्यामधून एक सुटका म्हणून आपल्याला एक 12वा महिना 11 महिने तर परपंचात असतो. बरोबर. 12 महिन्याचे एक असे आनंदाने वाट बघतो आपण की कधी येईल आपल्या जीवनात. ते आपल्या आयुष्यातील 15 दिवस म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या भेटीचा जो आनंद असतो. हा, संसारातून येत असताना बाहेर आपल्याला असं वाटतं की नको आता संसार, घरचं कसं व्हायचं. परंतु वारीच्या वाटेवर आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता माघारी जायला नको. बरोबर. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि महिला वर्ग सुंदर असा वारीचा आनंद घेत आहेत. तिकडे आपण जाऊन तो आनंद घेणार आहोत. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचायचं असेल या सोहळ्यामध्ये नाचावं असं मला वाटतं. चला माऊली, चला चला हरिपाठाला.
तब्येत वगैरे कशी आहे? पाय वगैरे दुखतात का? नाही एकदम माऊलीच्या कृपेने काहीच होत नाही, एकदम छान आहे. का बरं पाय दुखत नाहीत आपल्या वारीच्या वाट्या? आपण घरी थोडं काम केलं तरी आपल्याला थकल्यासारखं वाटतं. माऊली असल्यानंतर पाय कशाला दुखतात? बघा, माऊली सगळ्यांना समवेत आहेत, त्यामुळे पाय दुखणं हा विषयच नाही. आज पाहतात तुळशी वृंदावन घेऊन या ठिकाणी पावलं खेळत आहेत, भक्तिमय सोहळ्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. आपण पाहत आहात. रामकृष्ण हरी सर्वांना मंडळी, रामकृष्ण हरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, भारत माते की जय. या ठिकाणी पाहत आहात तुळशी वृंदावन घेऊन आणि शुभ कलश या ठिकाणी घेऊन ताई आहे. ताई, किती वर्ष झालं वारी करताय? मी 3 वर्षापासून येते. तो एक वेळेस आले तर असं वाटतं की वारी आल्याच्या नंतर कधी मी जाईल आणि कधी नाही. मला खूप आनंद मी या दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये घेत आहे. आपलं नाव सांगा. सोनाली शेळके, कुठलं गाव आहे आपलं? शेवगाव, नगर जिल्हा, नगर जिल्हा, अहिल्यानगर. त्याचबरोबर घरातून येताना सर्व मुलं बाळ बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना कसं म्हणजे तोंड देऊन तुम्ही इथपर्यंत आलात? घरी सासूबाई आहे, त्यांना माहिती तिला आवड आहे, त्याच्यामुळे ते म्हणतात तू जाऊ शकते. वा वा वा. म्हणजे घरच्यांचा पाठिंबा हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण माणसाची खूप काही इच्छा असतात. प्रपंचातल्या इच्छा पूर्ण होतच असतात, परमार्थातील इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरातल्यांचा खूप सपोर्ट आहे. म्हणून संसार म्हटल्यानंतर दुःख असतं, बरोबर का ना? कारण संसार दुःखमुळं चौकडे विश्रांती नाही कोठे, हा आपण तळमळ करतो. परंतु या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल आपण करत असताना पांडुरंग परमात्म्याला तरी देखील काय मनापासून प्रार्थना करू शकता? या दुःखातून सुद्धा सावरण्याची ताकद देण्यासाठी तुम्ही काय प्रार्थना करता? काय मागणं मागता पांडुरंगाला? मागणं मी एवढंच माझी पण पहिलीच वेळ आहे वारी येण्याची, पण एवढंच मागत मला फक्त परमार्थाच्या बाहेर नाही, परमार्थातच राहिलं पाहिजे अशी इच्छा पाहिजे. असं मागणं त्या ठिकाणी पण घेतलं पाहिजे, कारण संसार तर चालतच राहतो, बरोबर आहे का नाही? त्या ठिकाणी बऱ्याचशा महिला आहेत, पुन्हा जर एखादा सुंदर अभंग येत असेल तर त्यांनी पुढे येऊन म्हणावा आणि छान म्हणावा. माऊलीसाठी देवा उशीर कालाविला तुझ्यासाठी जीव वेडा. आजी, आपलं नाव काय आहे? पुष्पा पंढरीनाथ कुठून आले? तुमचं गाव काय? शेवगाव. वा वा. वारीच्या वाटेवर एक छोटी फुगडी होऊन जाऊ द्यात, काही समावेत. गोड गोड. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम,